हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। निखिल वागळेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड का नाही? परेड घेण्याची नौटंकी बंद करावी। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तर घटनेची सरकारनं योग्य दखल घेतली नाही, शरद पवारांचं मत। ओबीसी संघटनेचं नेतृत्व भुजबळांनी करावं, वंचित बहुजन आघाडी त्यांना पूर्ण मदत करायला तयार, प्रकाश आंबेडकरांचं भुजबळांना आवाहन। भाजपच्या एकाधिकारशाहीला विरोध, घराणेशाहीपेक्षा एकाधिकारशाही घातक, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। देशात मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, तिसऱ्यांदा मोदींनाच पंतप्रधान करायचं, राष्ट्रवादी मेळाव्यातून अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। भाजपसोबत गेलो असलो तरी विचारधारा बदललेली नाही, राज्यातील जनता अजित पवारांच्या पाठीशी, दादांनाच मुख्यमंत्री बनवायचं, भुजबळांचं राष्ट्रवादी मेळाव्यातून युवकांना आवाहन। अजितदादांना सीएम केल्याशिवाय शांत बसायचं नाही, मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सोडणार नाही, धनंजय मुंडेंचा शरद पवार गटाला इशारा। जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री करू नका, महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, अजित पवारांचं नेत्यांना आवाहन। 2024च्या लोकसभेनंतर मोदी पंतप्रधान नसतील हीच ठाकरे गॅरंटी, भाजप 220चा आकडाही पार करू शकणार नाही, खासदार संजय राऊत यांची टीका। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण, राज्यातील गुंडागिरी विरोधामध्ये आवाज उठवणार, संजय राऊतांची शिंदे फडणवीसांवर जोरदार टीका। संजय राऊतांना गांभीर्यानं घेऊ नये, मुख्यमंत्र्यांना नाहक बदनाम केलं जात आहे, उदय सामंत यांची राऊतांवर टीका। संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही गांभीर्यानं घेत नाही, राऊत बिनबुडाचे आरोप करतात, शंभूराज देसाईंचा राऊतांवर हल्लाबोल। चिन्ह आणि पक्षाबद्दलचा निर्णय आश्चर्यकारक, मात्र सुप्रीम कोर्ट योग्य तो निकाल देईल, शरद पवार यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विशेष अधिवेशन होण्याची शक्यता, राज्य सरकारकडून विशेष अधिवेशनाची तयारी सुरू। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, सगळे सोयरे कायद्याबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, तर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, जरांगे पाटलांची मागणी। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेसाठी 4 उमेदवार जाहीर, तृणमूल काँग्रेसची ट्विट करत माहिती। पाकिस्तान निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर, इम्रान खान समर्थकांचा 97 जागांवरती विजय, तर नवाज शरीफ यांच्या पक्षाला 76 जागा। पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ बिलावल भुट्टोंमध्ये युती होण्याची शक्यता, तर मतमोजणीमध्ये फेरफार झाल्याचा पीटीआयचा आरोप। इंडिया आघाडीला पंजाबमध्ये मोठा धक्का, पंजाबमध्ये आप स्वबळावरती लोकसभा लढवणार, आप लढवणार पंजाब आणि चंदीगडमधील 14 जागा। संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं 16 फेब्रुवारीला भारत बंदचं आवाहन, विविध मागण्यांसाठी पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा मोर्चा। उद्धव ठाकरेंना करमचंद जासूस म्हणणारे मुख्यमंत्री, शिंदे फेकूचंद, राऊतांची शिंदेंवर टीका, तर मुख्यमंत्र्यांनी इतिहास समजून घ्यावा मग बोलावं, राऊतांचा शिंदेंना सल्ला। एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करणं वेदनादायी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। यवतमाळमध्ये हंसराज अहिरांना शेतकऱ्यांनी धरलं धारेवर, शेतमालाला भाव का मिळत नाही, शेतकऱ्यांचा सवाल। मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांकडून मराठा आरक्षणासंदर्भात फसवणूक सुरू, तर जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं, हरिभाऊ राठोडांचा जरांगेंना सल्ला। आदित्य ठाकरे 15 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर, जळगाव लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या होणार 4 सभा। ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी वणीमध्ये ओबीसींचा येरगार मोर्चा।
लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलासा. ईपीएफ व्याजदरात 0.10% वाढ. पीएफ व्याजदर 8.25%. देशातील 6.8 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा. म्हाडा कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत. ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते निघणार सोडत. वेगवेगळ्या भागातील 20 सारथीचे विद्यार्थीही जरांगेंसोबत उपोषणाला बसले. मागील 18 महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्यामुळे विद्यार्थी जरांगेंसोबत उपोषण करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.